नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी आता निघालो चिपळूणला। कालच आलो तर आता निघालो चिपळूणला। गाडीची सर्व्हिसिंग आहे, सेकंड सर्व्हिसिंग। 4,500 किलोमीटर पूर्ण झाले गाडीची। सेकंड सर्व्हिसिंग 5,000 किलोमीटरवरती आहे, पण आता 4,500 किलोमीटर कंप्लीट झाले। त्यामुळे आता सेकंड सर्व्हिसिंग करून घेणार गाडीची, कारण की पुण्याला वगैरे त्याचे आता फिरायचं आहे, त्याच्यामुळे सर्व्हिसिंग केलेली बरी गाडी म्हटलं। तर आता जातो तिकडे, डायरेक्ट शोरूमलाच भेटेन, कारण की पाऊस बाहेर भरपूर आहे। तुम्हाला दाखवतो मी। बघा मित्रांनो, बाहेर पाऊस आहे भरपूर, त्याच्यामुळे मोटो ब्लॉगिंग करू शकत नाही। डायरेक्ट तुम्हाला शोरूमला गेल्यावरच भेटतो मी, किंवा मधले स्पॉट घेईन ते मी टाकीन। तर चला मग जाऊया। तर फायनली मित्रांनो, मी आता चिपळूणात पोहोचलोय शोरूमच्या इथे, आणि गाडी आता जर ते पेशंटला घेऊन गेलेत, काय गाडीत प्रॉब्लेम आहे काय बघतायत। आणि बघा मित्रांनो, गाडीतून काय प्रॉब्लेम निघतोय काय, कदाचित तरी निघायला नको, कारण की गाडी मेंटेन ठेवलेली आहे तशी। तरी पण बघूया आता, आणि बघूया आता काय काय चेंज होतंय गाडीचं आणि किती खर्च येतो। तर त्यासाठी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। सर्व्हिसिंग केली मी, सेकंड सर्व्हिसिंगमध्ये समजा ऑइल चेंज, कुलंट वगैरे सगळं चेक केलं, तर सगळं बरोबर आहे। आता फक्त घरात जातो, कारण की मित्राला पण सोडायचं आहे, परत त्याला त्याच्या रत्नागिरीत पुढे त्याच्या भावाकडे जातो तो, तर तिकडे सोडणार आहे त्याला। तर 782 रुपयाचं बिल झालं आहे। बाकीचं मी घरात तुम्हाला सांगतो काय काय चेंज झालं वगैरे ते घरात गेल्यावरती। मित्रांनो, आपल्या गाडीची सेकंड सर्व्हिसिंग पण झाली, आणि सेकंड सर्व्हिसिंगला काय काय चेंज झालं ते मी तुम्हाला सांगतो। माझ्या हाताचं आहे पॅम्पलेट, ते मी तुम्हाला शो नाही करताय, कारण त्याच्यावरती सगळ्या माझ्या डिटेल्स वगैरे आहेत, त्या शो होतील। तर तुम्हाला सांगतो एक शॉर्टमध्ये काय काय चेंज झालं। म्हणजे जास्त काय चेंज नाही झालं, फक्त 2च पार्ट चेंज झालेत। ते म्हणजे आपल्या ऑइल फिल्टर चेंज झाला, आणि गाडीचं ऑइल आहे ना ते चेंज झालं। बाकीचे सगळं म्हणजे त्याकडून ब्रेकचे कॅलिपर, मागच्या ब्रेकची मित्रांनो मी कॅलिपरची किंमत काढली, ब्रेक लायनरची सॉरी, तर ती मला 950 रुपये सांगितली, आणि पुढच्या ब्रेक लायनरची 400 रुपये, म्हणजे 950 400 1400 रुपये लायनर चेंज करायला पाहिजे आपल्या गाडीचे। तर बघू, पुण्यावरून आल्यानंतर चेंज करायचं प्लॅनिंग आहे। आणि गाडीचं मित्रांनो एक बुशिंग पण जरासं सैल होऊन पडलेलं, तर ते पण चेंज करायचं आहे, पण त्यांच्याकडे ते अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे ते मला भेटलं नाही। आता मी 29 तारखेला जेव्हा जाणार आहे पुण्याला, तेव्हा मी ते टाकून घेईन त्यांच्याकडून। तो पण ब्लॉग मित्रांनो एक भारी असणार आहे पुण्याचा। आपण कारण की कुंभारली घाटातून न जाता, भोर घाटातून न जाता आपण ताम्हिणी घाटातून जाणार आहोत। जरासं लॉंगकट पडणार आहे, कारण की कुंभारली घाटातला पण रोड सगळा खराब आहे, ताम्हिणी घाटातला पण सगळा रोड जो आहे ना तो खराबच आहे। त्यामुळे सॉरी, ताम्हिणी नाही, भोर घाटातला जो रोड आहे ना बिरवाड इथून जातो, तो पण सगळा खराबच आहे। त्याच्यामुळे विचार केला ताम्हिणी घाटून जायचा। 1 वाजता म्हणजे इथून निघणार आहे मी, माझ्यासोबत माझी बहीण येणार आहे, तर ती पण राईड भारी असणार आहे। पण त्या राईडमध्ये पण असा विषय होणार आहे की आपण जास्त मोटो ब्लॉगिंग करण्याची शक्यता कमी आहे, कारण की पाऊस भरपूर आहे। आता पण लिटरली बाहेर पाऊस भरपूर पडतोय, तरी पण मी त्या पावसातून मित्रांनो गाडी धुतली, कारण की गाडीवरती सगळ्यात चिखल आलेला। गाडीचं ते खालचं अंडरबेलेसची ती खोलून गाडीचं इंजिन वगैरे सगळं नीट साफ केलं मित्रांनो, कारण की सगळ्यात चिखल बसलेला गाडीवरती म्हणून। तर टोटल बिल सांगतो मित्रांनो तुम्हाला मी, ते मला किती आलं, टोटल 782 रुपयाचं बिल झालं आहे। आणि मित्रांनो म्हणजे आता मी कोल्हापुरात गेलेलो, कोल्हापुरात 21 तारखेला मी कोल्हापुरात गेलेलो। तर तेव्हा काय झालेलं, मी जेव्हा जिथे गाडी हॉस्टेल जिथे पार्किंगला लावलेली, तिथे उंदरांनी उंदरांनी किंवा आता कोणी केलं मला माहीत नाही, वायर जे असते आपले स्पीडोमीटरचा जो सेन्सर असतो ना तो कट झालेला, तो पण मी चेंज केलेला। त्याची मला किंमत 1200 रुपये पडलेली। तर गाडीने जास्त जवळजवळ ह्याच्यात मोठा जरासा फटका दिला नाही। तर काय नाही, करूयात ह्या ब्लॉगचा इथे। आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि हां, आपला जो येणारा ब्लॉग आहे 29 तारखेचा, तो आवर्जून बघा ताम्हिणी घाटातला, कारण की फर्स्ट टाइम मी ताम्हिणी घाट एक्सप्लोअर करणार आहे। तर ब्लॉग बघायला सबस्क्राईब करून टाकला चॅनलला। बाय बाय।